मित्रांनो, आजकाल शेतांमध्ये जनावरांचा त्रास खूप वाढलेला आहे आणि यावरच सरकारकडून एक तार कुंपण योजना यासाठी अनुदान दिले जाते. तर या योजनेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज कुठे करायचा आणि शेतकऱ्यांना या योजनेतून काय फायदा मिळणार आहे, त्याचबरोबर या योजनेमध्ये कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. तर चला तर मग सर्वप्रथम तार कुंपण योजना म्हणजे काय? तर ही तार कुंपण योजना म्हणजे शेतकऱ्यांना तार कुंपण योजनेसाठी सरकारकडून एक प्रकारची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये आपल्या पिकांचं जनावरांपासून संरक्षण, त्याचबरोबर भटक्या जनावरांपासून संरक्षण मिळण्यास मदत. तर आता या तार कुंपण योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागतात हेच आपण आता समजून घेणार आहोत. तर बघा, यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 मोबाईल नंबर, फोटो आणि त्याचबरोबर जमिनीचा नकाशा. तर काही ठिकाणी जमिनीचा नकाशा हा लागतो, तर काही ठिकाणी लागत नाही. त्यामुळे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे. तर हा अर्ज या तार कुंपण योजनेसाठी शेतकऱ्यांनी कुठे करावा? तर बघा, तार कुंपण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन देखील अर्ज करू शकतात. त्याचबरोबर आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन हा अर्ज तुम्ही करू शकता. ऑनलाईन अर्ज करताना तार कुंपण हा पर्याय निवडून, त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही वेबसाईटची लिंक आहे ती कमेंट मध्ये दिली जाईल. फक्त कमेंट मध्ये लिहा लिंक. तुम्हाला कमेंट मध्ये या योजनेचा अर्ज, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काही लिंक असेल ती कमेंट मध्ये मी तुम्हाला देईल. तर आता या तार कुंपण योजनेसाठी योजनेचे जे काही महत्वाचे फायदे आहेत ते आपण. तर बघा, तार कुंपण योजनेच्या फायद्यांमध्ये आपल्या पिकांचं संरक्षण होतं, जनावरांपासून आपल्या पिकांना संरक्षण मिळतं, त्याचबरोबर पीक वाढण्यास मदत होते, त्याचबरोबर आपली जमीन देखील यामध्ये सुरक्षित राहते. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तार कुंपण योजनेचा फायदा घ्यावा, कारण या तार कुंपण योजनेसाठी सरकारकडून जवळपास 90% अनुदान. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.